जय हरी माऊली। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी। त्यासाठी आपण इथे अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि अर्धी वाटी शेंगदाणे, 4 उकडलेले बटाटे। आता आपण साबुदाण्याची खिचडी बनवू। बघा, 2 पळ्या तेल आपण कढईमध्ये टाकून घेतलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची छान अशी फ्राय करून घेऊ। आपली मिरची छान अशी परतलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये हा साबुदाणा घालून घेऊ। आपण यामध्ये सगळा साबुदाणा टाकून घेतला आहे। आता आपण हा छान असा फ्राय करून घेऊ। साबुदाणा आपण हा 5 मिनिटं तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये हे शेंगदाण्याचे बारीक केलेले कूट टाकून घेऊ। तेही आपण छान असे मिक्स करून घेऊ। आता आपण हे सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। याच्यावरती 5 मिनिटं झाकण ठेवून 5 मिनिटांनंतर आपण याच्यावरचं झाकण काढून साबुदाणा छान असा हलवून घेऊ। बघा, आपला साबुदाणा हा कसा मोकळा मोकळा झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये उकडलेले बटाटे हाताने असे मॅश करून टाकू। अशा प्रकारे आपण सर्व बटाटे ह्या खिचडीमध्ये मिक्स करून घेऊ। आता आपण याच्यामध्ये मीठ घालू। मीठ हे सगळ्यात शेवटी घालायचं। मीठ घालून छान अशी आपली साबुदाणा खिचडी मिक्स करून घेतली आहे। बघा, अशा प्रकारे एक एक साबुदाण्याचा दाणा कसा मोकळा झालेला आहे। या फराळ करायला मग कसा वाटला साबुदाणा नक्की कमेंट करून सांगा।